चालना कशी देता येईल ह्याच्यासाठी सर आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहेत. तर सर तुम्ही सुरू केलं तरी चालेल. धन्यवाद स्मितल मॅडम. सर्वांना आता मला बघता येईल का? मला तुमच्या सुद्धा प्रतिक्रिया हव्या आहेत. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. आणि मॅडमनी जे माझं छोटस एक काय म्हणू त्याला तुम्हाला सर्वांना जी ओळख करून दिली, त्याच्यात जी लावलेला आहे. तर मी तुमच्यापैकीच एक आहे. त्या नावापुढे जी लावण्याचं खरंच अर्थ मला काही असं वाटत नाही. मी तुमच्यापैकी एक आहे. राजीव सरांचा जो काही वेळ आज मला मिळाला त्याबद्दल मी खूप खूप उपकृत आहे. माझ्या समाज बांधवांकरिता, माझ्या समाज भगिनींकरिता हा जो एक छोटासा उपक्रम त्यांनी मला पार पाडू दिला, याबद्दल खरंच सर्वांचे आभार मानतो. आणि या छोट्या मनोगताला आता सुरुवात करतो. सर्वांना एकदा कॅमेरे सुरू करता येतील का? आपल्याला थोडंसं काय इजगुज करायला खूप मोकळीपणा मिळेल त्या गोष्टीनी. मला तुम्हालाही बघता येईल, तुम्ही मला बघू शकत असाल, मला तुम्हालाही बघता येईल. थँक्यू सो मच ज्यांनी ज्यांनी कॅमेरे आता सध्या सुरू केले आहेत. मी एक आई आणि एक छोटस बाळ बघतोय. कदाचित ती प्रिशा असेल. राईट राईट राईट. ओके, चालेल. तुम्हाला काय वाटतं सर्वांना की कुठलं वय हे बालकांना शाळेत घालण्याकरिता असतं? कुठलीही प्रतिक्रिया कृपया असेल तर कृपया करून आपण अनम्यूट करून सांगावे, बोलावे. बाळांना शाळेत घालण्याचं वय काय? किती लोकांना असं वाटतं? आहेत काही प्रतिक्रिया? मला आवाज नाही येतोय तुमचा. मॅडम काही त्याच्यावर जर का मेसेज आले तर मला कळवा. म्हणजे त्यांनी जर का काही लिहून पाठवलं असेल तर नक्की तुम्ही मेसेजेस सुद्धा करू शकता. ते मेसेजेस मितल मॅडमला सुद्धा दिसणार असतील. चालेल, असो. साधारण 5 वर्ष असं माझं वैयक्तिक मत. अच्छा, हे वैयक्तिक मत झालं 5 वर्ष. बघा, जेव्हा आपण एखाद्या छोट्या बाळांविषयी काम करायला सुरुवात करतो किंवा एखादं छोटं बाळ आपण शाळेमध्ये घालायला सुरुवात करतो, आतापर्यंत आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या पॉलिसीज होत्या. या वर्षीपासनं किंवा मागच्या वर्षीपासनं नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही चेंज झालेली आहे. यामध्ये तफावत आलेली आहे, यामध्ये बदल करण्यात आलेले आहे आणि ते बदल खूप सुंदर बदल करण्यात आलेली आहे. त्यामध्ये जे बाळ 1.5 वर्षाची असतील, कृपया करून लक्षात घ्या, जे बाळ 1.5 वर्षाचे असतील, एनईपी नुसार, नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनुसार 4 वर्षाच्या बाळांना आता नर्सरीला प्रवेश मिळणार आहे. पण जे प्री स्कूल आहे, जिथे 1.5 वर्षाचं बाळ सर्वांगीण विकासाकरिता तयार झालेलं असतं, त्याच्या आईची जी भाषा आहे ही त्याला अवगत झालेली असते आणि तिथून त्या बाळाच्या विचारांना, त्या बाळाच्या उद्यमांना एक नवीन प्रेरणा किंवा एक नवीन चालना भेटण्याकरिता सुरुवात झालेली असते. तर त्यामुळे ते जे बाळ असतं त्याला 1.5 वर्षाच्या वयात त्याच्या आईचे तोडके तोडके शब्द बोलता येतात. जेव्हा बाळ हे 3.5 वर्षाचं होऊन जातं त्यावेळेस त्याच्याकडे जवळपास 2,500 शब्दांचा साठा असतो. आय रिपीट, जर बाळ 2.5 वर्षाचं झालं असेल तर त्याकडे जवळपास 2,500 शब्दांचा साठा असतो. ते बाळ त्या सर्व शब्दांना ऐकत ऐकत मोठं झालेलं असतं. तुमच्यापैकी अशा बहुतेक जणांना असं वाटत असेल की हे लहानग बाळ आहे, हे काय ऐकणार किंवा हे कधी बोलणार, बरोबर? तर गुजराती परिवारामध्ये जन्मलेलं बाळ त्याची मातृभाषा गुजरातीत बोलायला सुरुवात करते. मराठी कुटुंबातलं बाळ मराठी भाषेत बोलायला सुरुवात करते. त्याचप्रमाणे इंग्रजी कुटुंबात वाढलेलं बाळ किंवा इंग्रजी भाषेच्या सानिध्यात वाढलेलं बाळ जन्मतः इंग्रजी बोलायला सुरुवात करते. ही त्याला आई भाषेची देणगी म्हणता येईल. आता यात सगळ्यात महत्वाची गोष्ट एक नवीन ही आहे, ऐकण्यासारखा किंवा थोडासा इंटरेस्टिंग मुद्दा हे आहे की तुमचं बाळ तुम्हाला रोज ऐकतं. मग ते तुम्ही एक कोकोमेलन नावाची सिरीज बघितली असेल, तुमचे बाळ ते व्हिडिओ नक्की बघत असतील.
बरोबर. तर ते जे कोकोमिलनचे जे व्हिडिओ आहे लक्षात घ्या, यामध्ये खूप जास्त वेळा ती साईड चेंज केलेल्या असतात, ज्याला स्लाइड म्हणू आपण, छोट्या छोट्या इव्हेंट्स असतात, घटना असतात. मग बाळ त्याच्याकडे आपसुकच आकर्षित केलं जातं आणि बाळाला ते ऐकायला सुरुवात होतं. कित्येक बाळ असतील घरातले जे आजींची शिवी, मी मराठी भाषेत बोलतोय लक्षात घ्या कृपया करून, ते जे आजींनी उद्गारलेले बॅड वर्ड आहेत, बरोबर, ते बॅड वर्ड तो तसाच्या तसा कॉपी करायला सुरुवात करतो. याचा अर्थ हे की ते बाळ तुम्हाला ऐकत 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 मोठं होतंय. म्हणून त्यांना व्यवस्थित त्यांच्या आयुष्याला कलाटणी घालण्याचं किंवा एक छोट्या बाळांमध्ये बदल घडवण्याचं जे वय आहे ते 1 ते 1.5 वर्षाचं असू शकतं. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना विनंती करून सांगतो की तुमच्या आजूबाजूचे जितके काही छोटे लहानगे बाळ असतील त्यांना 2.5 वर्षाच्या जेव्हा वय होईल त्याला शाळेत घालणं गरजेचं आहे. तो 1.5 वर्षाचा असताना त्याची जवळपास वाढ, ज्याला मेंदूची वाढ असे म्हणतो आपण, तो मेंदू हा न्यूरॉन्सच्या कनेक्शननी बनलेला आहे. जशी आपल्याकडे वायरिंग असते तशी आपल्या मेंदूमध्ये न्यूरॉन्सचे कनेक्शन असतात. भरपूर लोक माझ्यासोबत जे बसलेले आहेत ते डॉक्टर मंडळी सुद्धा असतील, त्यांना हे खूप चांगल्यारीत्या माहिती आहे. आणि त्या ज्या न्यूरॉन्सचं कनेक्शन जेवढं चांगलं तेवढं त्या बाळाचं अर्ली चाइल्डहुड चांगलं, किंवा त्याला आत्मसात करण्यासाठी खूप सगळ्या गोष्टी येतील. आता एक छोट्या वयात जर का बघितलं आपण तर 0 पासून तर 6 वर्षाची जी बाळं असतील त्या सर्व बाळं हे प्री स्कूल या एज्युकेशन सिस्टीम मध्ये येतात. म्हणजे त्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता हे जे सुरुवातीचे 6 वर्ष आहेत हे खूप चांगले उपयोगाचे असतात. एक छोटा आणि सहज विचारला गेलेला प्रश्न आहे की तुम्हाला 6व्या वर्षी काय काय येत होतं हे कोणाकोणाला आठवतं का? 6व्या वर्षी एखादी कविता, एखादं बडबड गीत, असं काही आठवतं तुम्हाला? आन्सर आहे नाही. आता तुम्हाला कदाचित ते आठवत नाही. तुम्ही काल परवा ज्या काही गोष्टी शिकल्या असताल, ज्या काही गोष्टी बोलल्या असताल, ह्या गोष्टी तुम्हाला कन्फर्म माहिती आहे. पण 100% एक गोष्टीची पूर्तता सांगतो की तुम्ही जी भाषा लहानपणी ऐकली आहे ती भाषा तुम्ही आज सुद्धा बोलायला उपयोगात आणत आहात. जरी तुम्हाला ते बडबड गीत लक्षात राहिले नसतील, पण तिथले जे काही शब्द असतील ते शब्द तसेच्या तसेच आज सुद्धा तुमच्या सोबत आहेत. लक्षात घ्या. तुमची आई 6 वर्षाची जेव्हा तुम्ही होते, 6 वर्षापर्यंत जे काही तुम्ही शब्द, बँकेला तुमची आई काहीतरी एक वेगळा शब्द बोलायची, उखळ, मुसळ, वरवंटा, पाटा, असे काही शब्द आहेत विदर्भातले. जर का तुम्ही हे शब्द जर का बघितले असतील तर ते बाळ आज सुद्धा, ते चांगले अमेरिकेत सुद्धा जरी गेले तरी त्यांना तेच शब्द आठवतात आणि तसेच्या तसे लक्षात सुद्धा राहतात. याचा अर्थ हे की आपण 6 वर्षापर्यंत भाषेवर प्रभुत्व मिळवत असतो. एक भाषा ज्याला आई भाषा असे म्हणतात, ती आत्मसात करण्यात आपण खूप जास्त आपला मेंदू खर्चिक घालत असतो. पुढची स्लाइड बघा. एकच सुंदर स्लाइड तुमच्या समोर आहे. मी एकीकडे माझा आवाज ऐकू येत असेल कदाचित आणि एकीकडे माझ्या लॅपटॉपची स्क्रीन दिसत असेल. बरोबर ना स्मितल मॅडम? हो सर, बरोबर. नक्की. ऐका. त्या साइडला तुम्ही दिसताय आणि आपण पिन केलेलं आहे तुमच्या स्लाइडला. ओके ओके मॅम, थँक्यू सो मच फॉर दॅट. जसे बाळ, तुम्ही वेगवेगळे बाळ बघितले असतील, बरोबर. प्रत्येक चाइल्ड हे युनिक असतं, प्रत्येक बाळ हे युनिक आहे. तुमच्यातच एक अब्दुल कलाम बसलेला आहे, तुमच्यातच एक विवेकानंद बसलेला आहे, तुमच्यातच एक CS बसलेला आहे, तुमच्यातच एक CA बसलेला आहे. सो ह्या जेवढ्या काही गोष्टी आपण आता इथे जेवढं काही बोलत आहोत, या होतं असं की प्रत्येक जे बाळ तुमच्या आजूबाजूच्या वातावरणात तुम्हाला दिसतं ते प्रत्येक बाळ वेगवेगळ्या अँगलचं आहे. इथे जमल्यापैकी किती लोकांना रसगुल्ला आवडतो किंवा गुलाबजाम आवडतो किंवा सोनपापडी आवडते किंवा काय म्हणू आपण त्याला, एखादी काजू कतली आवडते, तर ते सर्व तर स्वीट आहेत. काही लोकांना मोतीचूरचा लड्डू आवडत असेल, काही लोकांना गुलाबजाम आवडत असतील, काही लोकांना रसगुल्ले आवडत असतील. प्रत्येकाची जडणघडण वेगळी आहे. प्रत्येक चाइल्ड जे आहे आपल्यापैकी ते युनिक असणार आहे.
आणि त्याच युनिक गोष्टींवर आपल्याला काम करायचं आहे. उदाहरणार्थ माझ्या मुलाला भरपूरसे पालक आमच्यासोबत जेव्हा संवाद साधताना सांगतात, माझ्या बाळाला गणित हा विषय कठीण जात आहे, त्याला हिंदी विषय सोपा जातो, त्याला इंग्रजी विषय सोपा जातो, पण जेव्हा जॉग्राफीचं किंवा सोशल सायन्सचं नाव येतं त्याला हा विषय फार कठीण जातो. मी त्यांना एकच गोष्ट आवर्जून सांगण्याचा हेतू, ह्या प्रत्येकाला एकच प्रकारचं स्वीट आवडत नाही. त्यात जी साखर असेल तिचं प्रमाण जरी वेगवेगळं असेल तरी त्याची चव वेगवेगळी असते. तसं आपल्या आजूबाजूच्या भोवताच्या वातावरणात जे विद्यार्थी असतील त्यांचंही तसंच आहे. प्रत्येक बाळ युनिक पोटेन्शियलचं आहे. तुम्ही प्रत्येक बाळाला एक दुसऱ्यासोबत कम्पेअर नाही करू शकणार आहात. राजीव सर वेगळे आहेत, स्मितल मॅडम वेगळी आहे, प्रिशा वेगळा आहे, अरुण वेगळा आहे. इथे जमलेले प्रत्येक माणसं आपल्या आपल्या परिस्थितीनुसार, आपल्या आपल्या कथनानुसार वेगवेगळे असणार आहेत. तर तिच्यामुळे जितके काही बाळ वेगवेगळे असणार आहेत आणि त्यांचा जो काही जडणघडण्याचा जो काही प्रकार आहे तो सुद्धा वेगळा असणार आहे. इथे प्रत्येक बाळ वेगळं आहे, त्याच्यामुळे आपल्याला त्या सर्वांना सोबत घेऊन एज्युकेशन सिस्टीम मध्ये आणायचं आहे. एक स्लाइड तुमच्या समोर आहे, सर्व कृपया करून ती स्लाइड बघा. अल्बर्ट स्टाईननी एक लिहिलेलं छोटस कोट आहे आणि त्या स्लाइडवर एक हत्ती आहे, एक माकड आहे, एक कावळा आहे, एक साप आहे, एक मासा आहे पाण्यामध्ये आणि शिक्षक हे तुमच्या समोर बसले आहेत. आता मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला काय वाटतं, झाडांवर त्या झाड जो आहे बाजूचा एक जो पेड़ दिख रहा है त्या झाडावर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा जायचंय. आता कोण जाईल, कोण सांगेल, कोण जाईल सर्वप्रथम त्या झाडावर? नक्कीच कावळा, बरोबर ना? माकड 2 नंबरवर, पहिल्यांदा कावळा, दुसरं माकड. त्या एलिफंटला असं वाटायला लागेल की अरे बापरे, ही काय परीक्षा, आता त्या झाडाचं मी काय करणार? आणि तो जो मासा आहे पाण्यातला तो विचार करून करून थकला की चढायचं कसं. आपल्या एज्युकेशन सिस्टीम सुद्धा असंच झालंय. काही लोकांची जी आवड निवड आहे ती वेगवेगळ्या विषयात आहे, पण त्याला तुम्ही जबरदस्ती एका वेगळ्या विषयात आणताय, त्याला तो विषय झेपणच नाहीये. काही लोकांना गणित खूप छान आवडतात, काही लोकांना गणित आवडतच नाही, काही लोकांना इंग्रजी भाषा आवडते, काही लोकांना मराठी भाषा आवडते. आपण सगळे जे काही 15, 16, 22, 23 लोक असतील हे सर्वजण आपण जाऊया आत्ता आणि जपानच्या एका छोट्या खेड्यामध्ये जाऊ. माझा आवाज मितल मॅडम? हो सर, तुमचा आवाज क्लिअर येतो. ओके, थँक्यू. आपण आता सर्वजण जपानच्या एका छोट्याशा खेड्यामध्ये जाऊ. आपल्या सर्वांना मराठी भाषा येते, नीट कळते, आपल्या सर्वांना हिंदी येते, नीट कळते, आपल्या सर्वांना समजा इंग्रजी येते, नीट कळते. पण त्या जपान मधल्या लोकांना ना तर इंग्रजी येत, ना तर मराठी येत, ना तर मराठी येत. आपण सगळे लोक मराठीमध्ये पीएचडी, काही लोक इंग्रजीमध्ये पीएचडी, काही लोक हिंदीमध्ये पीएचडी, आणि आपण त्या छोट्याशा जपानच्या त्या खेड्या गावामध्ये जाऊ. आता आपला निभाव लागू शकतो का? अर्थातच नाही. आपल्याला ती भाषा येऊन उपयोगच नाही. आपल्याला त्यांची आता भाषा यायला पाहिजे. म्हणून त्या बाळांमध्ये तुमचं जे 6 वर्षाचं बाळ आहे किंवा त्या खालचे जे बाळ असतील किंवा पहिली, दुसरी, तिसरीतले जे बाळ असतील, त्यांमध्ये आपल्याला सर्वांगीण विकास, पुन्हा एकदा सांगतो, सर्वांगीण विकास आपल्याला करवायचा आहे, ज्याला इंग्रजी भाषेमध्ये ओव्हरऑल डेव्हलपमेंट असं म्हणूया. आता ओव्हरऑल डेव्हलपमेंट ठीक आहे, जपानीला जपानी भाषा शिकायची आहे, कोणाला हिंदी, कोणाला मराठी, कोणाला गुजराती, कोणाला उर्दू, कोणाला कन्नड, या सर्व भाषांचा आहे. मग खरंच का नुसती भाषा शिकल्याने आपल्या बाळांमध्ये चेंजेस येतील? खूप सगळे पालक असतात, नो, आय वॉन्ट टू टेक ऍडमिशन इन द हायर सोसायटी क्लास स्कूल्स. मग खरंच का त्याला जपानला नेले तर त्याला जपानी येईल? तो तर इंग्रजीच्या खूप मोठ्या शाळेत होता, त्याला जपानी येईल? उत्तर आहे नाही. त्याला नुसते गणित येऊन चालेल का? भागेल त्याचं नुसतं गणित येऊन? तो गणितामध्ये पीएचडी झाला, भागेल आता त्याचं? तो सोशल सायन्स मध्ये पोस्ट डॉक्टरेट झाला, मग भागेल आता त्याचं? उत्तर आहे नाही. आपल्याला काय करावं लागणार आहे, त्या बाळांमध्ये सर्वांगीण विकास करावा लागणार आहे. आणि सर्वांगीण विकास या शब्दाचा जो अर्थ आहे तो 5
माध्यमातून बनवून आपण सर्वांगीण विकास त्या बाळांमध्ये करत असतो. पहिला जो मुद्दा आहे सर्वांगीण विकासाचा ते आहे फिजिकल डेव्हलपमेंट. दॅट फिजिकल डेव्हलपमेंट इज नथिंग बट अ ग्रॉस मोटार डेव्हलपमेंट अँड द फाईन मोटार डेव्हलपमेंट. नाव द क्वेश्चन अराइज व्हॉट यू मीन बाय, म्हणजे आपल्याला काय म्हणजे फिजिकल डेव्हलपमेंट, शारीरिक विकास या शब्दाचा अर्थ आपल्याला शोधायचा असेल. बरोबर. आता शारीरिक विकास हा दोन पद्धतीत केला जातो. जे आपले छोटे मसल्स असतात ते आणि जे आपले मोठे मोठे मसल्स असतात. उदाहरणार्थ तुम्ही सर्वजण ऍक्टिंग करून बघा की तुमच्याकडे एक टेबल आहे आणि त्या टेबलवर मी एक पेन्सिल ठेवली आहे. कृपया करून ती पेन्सिल लिखाणासाठी उचला. सर्वजण उचला. बघा उचलून. हा, आता जर का तुम्ही ती पेन्सिल जर का उचलून बघितली असेल तर तुम्ही 3 बोटांचा उपयोग केला आहे. 3 बोटांचा उपयोग केला आहे. तुमचे जे पिन्सर ग्रिप्स ज्याला म्हणतो आपण ते 3 बोटांचा उपयोग केला आहे. आता त्याच टेबलवर मी टरबूज म्हणजे कलिंगड ठेवलंय. आता ते उचलायचंय तुम्हाला. वॉटरमेलन तुम्हाला उचलायचंय. आता उचलून बघा बरं. उचलून बघा. अरे ऍक्टिंग तर करा उचलायची. हा, आता तुम्ही 2 हातांचा उपयोग केला. बरोबर. काही काही लोकांनी असा हाताचा उपयोग केला तर त्याला ग्रॉस मोटार डेव्हलपमेंट म्हणतो. म्हणजे आपण जेव्हा विद्यार्थ्यांसोबत किंवा त्या बालकांसोबत है ना, मी खूप घरांमध्ये किंवा खूप आजूबाजूच्या परिसरामध्ये सांगितलं की तिकडे काका मामा बाबा किंवा कोणीतरी येतं आणि त्याला ते बडबड गीतं म्हणून दाखवायला भाग पाडतात की याला नाही का एबीसीडी पूर्ण येतं. हो, त्याला एबीसीडी पूर्ण येऊन काय उपयोग? त्याला जपानच्या छोट्या खेड्यागावात जायचंय. त्याला एबीसीडी येऊन उपयोग राहील का? उत्तरे नाही. जॉनी जॉनी यस पप्पा येऊन त्याला काही उपयोग राहील का? उत्तरे नाही. कारण की तुम्हाला सुद्धा 6 वर्षाच्या जेव्हा तुमचं वय 6 वर्षाच्या खाली होतं तेव्हा आता तुम्हाला तुमच्या मित्रांचे सुद्धा नावं आठवत नाहीयेत. पण ते जे शब्द आहेत यस पापा हे शब्द आता तुम्हाला माहित असणार आहे. हमटी डमटी सॅट ऑन अ वॉल, तो बसलाय तिथे. आता ह्या गोष्टी आपल्या कन्फर्म झालेल्या आहे. बरोबर. मग फिजिकल डेव्हलपमेंट ज्या राहतील त्या फिजिकल डेव्हलपमेंटमध्ये ग्रॉस मोटार आणि फाईन मोटार अशा 2 प्रकारच्या डेव्हलपमेंट असणार आहे. बरोबर. यामध्ये खूप सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी असतात. उदाहरणार्थ पायानी बॉलला किक मारणे, गाडीवर बसणे, आपण एक पाय वर घेऊन गाडीवर बसतो. बरोबर. छोट्या बाळांना या सगळ्या गोष्टींची सवय लावावी लागणार आहे. याकरिता शाळांना तसे वेगवेगळे खेळ असतात. कधी कधी ते बाळ खेळतात. बरोबर. तर ते बाळ पळताना आपण जसं बघतो की ते बाळ पळत असताना कधी कधी तुम्ही हर्डल्स रेस ऐकली असेल म्हणजे अडथळ्याची शर्यत ही ऐकली असेल. तर त्यामध्ये ते काय काय करतात त्यावरून त्यांची फिजिकल डेव्हलपमेंट असते. फिजिकल डेव्हलपमेंट मी पुन्हा सांगतो, आपले जे छोटे मसल्स असतात आणि जे आपले मोठे मसल्स असतात यांना एकत्रित करून फिजिकल डेव्हलपमेंट केल्या जात असते. आता दुसरी आहे, सिट्टी किती लोकांना वाजवता येते? किती लोकांना विसेल अशी शीळ घालता येते मराठीमध्ये? किती लोकांना येतं? नियर अबाउट सर्व लोकांना येत असेल. तर तुमच्या ज्या छोट्या छोट्या मसल्स आहेत, ज्या लिप्स मसल्स आहेत, यांचा उपयोग करून ते केल्या जात असतं. तर बाळांमध्ये पहिला जो डेव्हलपमेंट तुम्हाला करायचा आहे, आपल्याला मिळून जो करायचा आहे, ती आहे पहिली फिजिकल डेव्हलपमेंट, शारीरिक विकास. आता दुसरा जो प्रकार पडतो ओव्हरऑल डेव्हलपमेंट मध्ये तो आहे कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट, बौद्धिक विकास. आता त्या बौद्धिक विकासामध्ये आपण काय करतो? बौद्धिक विकास हा वेगवेगळ्या प्रकारातला असतो. उदाहरणार्थ मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की काही विद्यार्थी जेव्हा 6 वर्षाच्या खाली असतात त्यांच्याकडे पझल सॉल्व्ह करणे, रंगांची ओळख है ना, या सगळ्या कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट मध्ये आपल्याकडे मेंदूचे 2 पार्ट असतात. एक असतो लेफ्ट पार्ट, एक असतो राईट पार्ट. बरोबर. त्या दोघांनाही सोबत एकत्रित घेऊन जे काही कामं चालतात ते कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट म्हणजे जेव्हा आपण एखादी गोष्ट लॉजिकली डेव्हलप करतो त्या बाळाची त्याला म्हणतात. बरोबर. उदाहरणार्थ एमपीएससी युपीएससी जितक्या काही परीक्षा तुम्ही बघत असाल आणि त्या बाळांची जर का आत्ताच कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट जर का व्यवस्थित झाली तर ते येणाऱ्या ज्या भविष्यातल्या ज्या काही ऑलिम्पियाडच्या एक्झाम्स असतील किंवा होमी भाभा सारख्या एक्झाम्स असतील किंवा एमपीएससी युपीएससी सारख्या एक्झाम्स असतील त्यांना ते पुरेसे समोर जाता येतील. त्याला म्हणतात कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट. आता तिसरी आहे लँग्वेज डेव्हलपमेंट. बरोबर.
या लँग्वेज डेव्हलपमेंट म्हणजे भाषा विकास ज्याला आपण म्हणूया, त्या भाषा विकासाच्या शैलीमध्ये ज्याला मातृभाषेचा विकास म्हणतो, ती भाषा सर्वप्रथम तयार होत असते. बरोबर. एखादा जर का गुजराती फॅमिलीतला बाळ आहे, आपल्या भावसारांपैकी खूप लोक गुजरातमध्ये राहतात आणि त्या गुजराती फॅमिली मधला जर का एखादा बच्चू असेल, तर त्याला आई भाषा म्हणजे त्याला मदर टंग आपण असं म्हणू, त्याला त्याची जी मातृभाषा आहे, ही मातृभाषा सगळ्यात पहिल्यांदा त्याला यायला सुरुवात होते. आता लँग्वेजची डेव्हलपमेंट करताना आपल्याला फोनॅटिक्स, इंग्लिशमध्ये फोनॅटिक्सचा उपयोग केला जातो. आता नवीन जी पद्धत ती नवीन म्हणण्यापेक्षा आपल्याकरिता नवीन आहे. उदाहरणार्थ, इंग्रजी भाषेला आवाज वेगळा आहे आणि इंग्रजी भाषेला नाव वेगळं आहे. ए हा जो लेटर आहे ए, ह्या लेटर ए ला आवाज वेगळा आहे आणि याचं नाव वेगळं आहे. एचा जो साऊंड असतो, त्याचा जो आवाज आहे तो ऍ असा होतो. आपण ऍपल असं म्हणतो, सॉरी, आपण ऍस्ट्रॉनॉट असे म्हणतो, आपण अँट म्हणतो. बरोबर. तर जेव्हा त्याचा आवाज इंग्रजी भाषेमध्ये हे नेमकं उलट आहे. मराठी भाषेला आवाजही तेच आहे, बरोबर, आणि त्याचं नावही तेच आहे. माझं नाव जर अरुण आहे, तर अरुण मध्ये अ जो लिहितो त्याचं नावही तेच आहे आणि त्याचा आवाजही तसाच आहे. पण इंग्रजी भाषेमध्ये आपल्याकडे भरपूरसा न्यूनगंड इंग्रजी भाषेबद्दल आहे की इंग्रजी भाषा खूप लोकांना अवघड जाते, कारण की ती फोनॅटिक्स मध्ये जर का आपण लहानग्या वयामध्ये जर का फोनिक्स आपण शिकायला घेतलं, तरच इंग्रजी भाषा आपल्याला ही खूप सोप्या पद्धतीत जाते. उदाहरणार्थ, बॅट नावाचा एक शब्द आहे, चेंडू फळी. ब ऍट बॅट असा अर्थ होईल त्याचा, जर का समजा आपल्याला जर का वाचायला लावलं तर. ब्ल ऍ क ब्लॅक. जर का समजा एखाद्या रंगाचं नाव सांगायचं, तर लँग्वेजची डेव्हलपमेंट ही त्याच्या शास्त्रीय भाषेमध्ये व्हावी. बरोबर. आता आपण जपानमध्ये गेलो आणि आपल्याला, मी जपान जपान म्हणतो याच्यासाठी की थोडस तुम्हाला त्या गोष्टींमध्ये रुची यावी याकरिता. बरं, जर का सपोज एखाद्या आपण छोट्याशा खेळामध्ये गेलो, बँक या शब्दाला मराठीमध्ये काय म्हणतात किती लोकांना माहिती आहे? बँक. आपण बँकेमध्ये जातो ना, बँक. प्लीज आन्सर युअर, करा आन्सर. तुम्ही चॅट बॉक्स मध्ये जरी आन्सर लिहिलं तरी चालेल. स्मितल मॅडम मला वाचून दाखवतील. बँक. किती लोकांना माहिती आहे बँक म्हणजे काय? म्हणजे किंवा मराठीत मध्ये बँकला काय म्हणतात? अधिकोष. अधिकोष, बरोबर. खजाना घर है ना, अधिकोष, खजाना घर, ह्या 2-3 गोष्टी जर का बघितल्या. आता तुम्ही इतके लोकांनी फक्त बँक ही सांगितलं. तुम्ही जो पेन यूज करता, तो पेन सुद्धा एक इंग्रजी भाषेतला शब्द आहे. आपण खूप माझा शर्ट कुठे आहे, आता आपण अंगरखा म्हणत नाही. माझा सदरा कुठे आहे असं म्हणत नाही, बरोबर. माझा शर्ट कुठे आहे, माझी पॅन्ट कुठे आहे. तर हे जेवढे काही शब्द आहेत, हे शब्द रोज 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 आपल्या आपल्या इतके अंगवळणी पडले मराठी भाषेमध्ये, किंवा आपल्या एवढे यूज टू झालेले आपण त्या वर्डला, त्या शब्दांना, की आपली भाषा तशी विकसित झाली. तर इंग्रजी भाषेसाठी सुद्धा असंच आहे, गुजराती भाषेसाठी सुद्धा असं आहे, मराठी भाषे सुद्धा आणि इंग्रजी भाषे सुद्धा साठी तसंच आहे. तुम्हाला जर का भाषेचा विकास करायचा असेल, तर मौखिक आणि लेखिक, लेखिक भाषेचा आपल्याला सध्या विचारच करायचा नाहीये. आपण त्याच्यावर आज बोलतच नाहीये. आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा जी भाषा आपण बोली भाषेबद्दल बोलतोय, बरोबर. विदर्भामध्ये तुम्ही जर का इकडे जर का आले, तर इकडे विदर्भामध्ये खूप गोष्टींना वेगवेगळा रेफरन्स असणार आहे किंवा त्याला उच्चारण वेगवेगळं असणार आहे. हीच गोष्ट जर का आपण नांदेड साईडला मराठवाड्यामध्ये जर का गेलो, तर त्याचे उच्चारण वेगळे असणार आहे. आपण खानदेशामध्ये जळगाव साईडला जर का गेलो, तर त्याचे उच्चारण वेगळे असणार आहे. तर ह्या ज्या काही भाषेचा विकास आपल्याला केलाय, हा ओव्हरऑल डेव्हलपमेंटचा एक पार्ट आहे, बरोबर. विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला ज्या काही गोष्टी, ज्या काही डेव्हलपमेंट घडवून आणायच्या आहेत, त्याच्यापैकी आपण पहिल्यांदा बघितली शारीरिक विकास, दुसरा आपण जो बघितला बौद्धिकचा विकास म्हणजे कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट, आणि बौद्धिक विकासानंतर आपण तिसरी जी गोष्ट बघितली ती आहे लँग्वेजची डेव्हलपमेंट, याचा अर्थ भाषेचा विकास. आता तिसरं जे बघतोय आपण सृजनशीलतेचा विकास म्हणजे क्रिएटिव्ह डेव्हलपमेंट. तुमच्यापैकी किती गृहिणींना, इथे गृहिणी ज्या उपस्थित आहेत, समजा जर का आपण एक टास्क दिला की तुम्हाला 12 टिपक्यांची रांगोळी काढायची आहे,
तुम्हाला माहिती आहे रांगोळी 12 टिपक्यांची काढतात खूप सगळे लोक, 9 टिपक्यांची असते वगैरे वगैरे वगैरे. आता तर त्या रांगोळीमध्येही वेगवेगळे प्रकार आले आहेत है ना, मॉडर्न रांगोळीज वगैरे. पूर्वीच्या आजीबाईं वगैरेंच्या नाही का अशा टिपक्यांच्या रांगोळ्या असायच्या. मग मग तो डॉट्स एकमेकांना जॉईंट करायचे खूप लोक, बरोबर. तर किती लोक सारखी रांगोळी काढतील तुम्हाला काय वाटतं? उपस्थितांपैकी जर 12 टिपक्यांची रांगोळी काढायला जर का घेतली आणि त्याच्यावर नुसते टिपके म्हणजे नुसते डॉट जर का आपण काढले, तर किती लोक सारखी रांगोळी काढतील? कोणाकोणाला वाटतं की सगळे आपण जितके काही लोक इथे उपस्थित आहे सगळेच्या सगळे सारखी रांगोळी काढतील की वेगवेगळी काढतील? सगळे आपापल्या येस, क्षमतेनुसार काढतील. वेगवेगळी वेगवेगळी काढणार आहे. प्रत्येक माणूस इथे वेगवेगळी आपापल्या सृजनशीलतेचा विकास करून, आपल्या क्रिएटिव्ह डेव्हलपमेंटचा विकास करून वेगवेगळी काढणार आहे. लक्षात घ्या. तर कारण आपली जी जडणघडण झाली, जी आपली ओव्हरऑल डेव्हलपमेंट झाली, ती जशी झाली आहे ती आपण तशीच्या तशीच आत्मसात करीत. मी जे तुम्हाला पहिल्यांदा बोललो, 6 वर्षापर्यंत ज्या काही गोष्टी आपण बोललेलो आहोत किंवा शिकलेल्या आहोत किंवा ज्या काही आत्मसात केलेल्या आहेत त्या आपल्या कुठेही जाणार नाहीये. क्रिएटिव्ह डेव्हलपमेंट त्या बाळाला तुम्ही जितकं काही क्रिएटिव्ह आज रोजी बनवणार, वय वर्ष 6 मध्ये तो त्याच्या क्रिएटिव्ह डेव्हलपमेंटचा, तो त्याच्या तितक्या लेवलवरचा विचार करून तो तितक्या वेळ क्रिएटिव्ह होईल. लक्षात घ्या. जर का आपण एखाद्या बाळाला नुसतं आणि नुसतं आर्ट अँड क्राफ्ट, खूप वेळा आपल्याला शाळेमधून एक टास्क भेटतो की आज तुम्हाला एक मकर संक्रांती निमित्त पतंग बनवायची आहे. मग ती पतंग आपण काय करतो, आपण पतंग आपल्या हिशोबाने विद्यार्थ्यांना किंवा त्या बाळांना घडवायला सुरुवात करतो. यात होतं हे की त्याच्यात ते बाळ माघारी राहून तुमचा मेंदू त्याच्यात सक्रिय होतो. कृपया करून असं कधीही करायचं नाही. त्या बाळाला जे टास्क मिळालेलं आहे ते टास्क त्याच्या क्रिएटिव्ह डेव्हलपमेंट करीता आहे. वर्गांमधले जे तासिका असतील ते 1 तासाची असेल, कुठे 2 तासाची असेल, पण कदाचित हे होऊ शकतं की एखादं बाळ एकाच गोष्टीकरिता, पतंग बनवण्याकरिता सॉरी पतंग बनवण्याकरिता कोणी 1 तास घेईल, कोणी 2 तास देईल, कोणी अख्खा दिवस सुद्धा घेऊ शकते. ही त्याची क्रिएटिव्ह डेव्हलपमेंट आहे. लक्षात घ्या. आणि विद्यार्थ्यांचा जेव्हा आपण सर्वांगीण विकास करण्याचा जेव्हा आपण बोलायला सुरुवात करतो किंवा त्याच्या आयुष्यातले जे माइलस्टोन सेट करायला सुरुवात करतो, तेव्हा होतं हे की त्याची क्रिएटिव्हिटी कुठेतरी दबून राहते. तुम्ही आता बघितलं असेल, खूप सगळे लोक जेव्हा पॅन्डेमिकचा टाइम होता, कोरोनाचा टाइम होता, तुम्ही सर्व जवळपास लोक युट्यूबवर बघून बघून रेसिपी बनवायला शिकले होते. म्हणजे नवीन काहीतरी पोह्यांचे कटलेट कसे बनवायचे किंवा हे कसं करायचं किंवा आवळ्याचा मुरब्बा कसा करायचा, पपईची ती चेरी कशी बनवायची, असं शिकले. किती लोकांनी असा प्रयोग करून बघितला, युट्यूबला पाहून शिकले? खूप लोकांनी केला, बरोबर. उपस्थितांनी म्हणजे जेवढे काही उपस्थित लोक असतील त्यांनी खरोखर नक्की नक्की एकदा ना एकदा तरी हे गोष्टी पाहून केलेल्या असतील. सो त्या माणसाने ज्यांनी तो व्हिडिओ अपलोड केला ही त्याची क्रिएटिव्ह डेव्हलपमेंट आहे. लक्षात घ्या. आपण त्याच्या कॉप्या केल्या असतील. त्याच्याकडनं आपण काय शिकलो ह्याकडे सर्वात जास्त महत्व आपण दिलं नाही किंवा त्यांनी त्याच्यात त्याची क्रिएटिव्हिटी किती सुंदर टाकली असेल. खूप सगळे लोक असतील, जुन्या आजीबाईंच्या बटव्यामध्ये तुम्हाला सांगितलं असेल की तुम्हाला आवळ्याचा मुरब्बा करायचा आहे. काही लोकांनी सांगितलं असेल आवळे शिजवा, फ्रीजमध्ये ठेवा. काही लोकांनी सांगितलं आवळे नुसते कट करा, उकळत्या पाण्यामध्ये टाका. तर ही प्रत्येकाची आपापली कला, ही क्रिएटिव्ह डेव्हलपमेंट आहे. लक्षात घ्या. आणि जेव्हा एखादं बाळ शिकायला सुरुवात करते त्याच्याकडे फक्त पेन, पेपर, कागद, ती जी काही सीझर असेल, आता सीझर ही वेगवेगळ्या आल्या. आता सीझर सेफ्टी सीझर्स आलेले आहेत, प्लास्टिकच्या सीझर्स पण अवेलेबल आहेत, जी हातात घेतल्याच्या नंतर त्याच्यानी तो हात किंवा तो अवयव नाही तर नुसता तो कागदच कट होईल. अशा पण सीझर आमच्याकडे अवेलेबल आहेत. आता किड्झी मध्ये आम्ही तर भरपूरशा नवनवीन ज्या काही गोष्टी असतात, झीलर मध्ये आम्हाला तर खूप गोष्टी नवीन मिळतात. उदाहरणार्थ टॉप ऍक्टिव्ह पेन आहे लँग्वेज डेव्हलपमेंटसाठी किंवा सेन्सरी डेव्हलपमेंट, याच्यावर पण आपण बोलूया जेव्हा पर्सनल डेव्हलपमेंट येईल. म्हणून सेन्सरी डेव्हलपमेंट करण्याकरिता उदाहरणार्थ त्या बाळाला कापूस कसा असतो हाताला लावून, कॉटन ज्याला म्हणतो, रेक्रॉन नाही, जो आर्टिफिशियल कापूस आला त्याला रेक्रॉन असं म्हणायचं,
पण जो नॅचरल कापूस आपल्या झाडांना येतो, अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना आता क्रिएटिव्ह माहिती नाहीये की कापसाचं झाड कसं असतं. लक्षात घ्या, हे दिवसेंदिवस काय होईल की जशी जशी क्रिएटिव्हिटी जसा जसा डिजिटलायझेशन होईल तशी तशी क्रिएटिव्हिटी कमी होण्याची दाट शक्यता आहे. लक्षात घ्या. तर त्यावेळेस आपले बाळक क्रिएटिव्ह डेव्हलपमेंट असलेच पाहिजे आणि जेवढे ते क्रिएटिव्ह डेव्हलपमेंट तेवढा त्यांचा संशोधक बुद्धी तेवढी त्यांची संशोधक बुद्धी वाढेल आणि त्यांच्यातली डेव्हलपमेंट खूप छान होईल. आता सर्वात शेवटी सर्वांगीण विकासाच्या जी काही स्लाइड इथे आहे अवेलेबल त्याच्यापैकी पर्सनल, सोशल आणि इमोशनल डेव्हलपमेंट. किती लोकांच्या घरी तुम्ही जेव्हा पाहुणे म्हणून जाता तेव्हा त्या बाळाला सांगितलेलं असतं की जर का तू तिथे जाऊन पानाच्या डब्याला, पानपुड्याला किंवा तो जो सोपेचा डब्बा ठेवलेला असतो त्याला जर का हात लावला तर तुला घरी आणून मी बदा मारेल. असं किती लोक सांगतात तुमच्यापैकी? चहाच्या कपाकडे बघायचं सुद्धा नाही तू, असे किती लोक सांगतात? भरपूर लोक सांगतात, बरोबर. आणि मग तिथे गेल्याच्या नंतर ते बाळ जे असतं ते बाळ त्याची डेव्हलपमेंट न झाल्यामुळं लाजरं बुजरं वागायला सुरुवात करतं आणि मग तुम्हाला तिथे जाऊन त्रास होतो की घरी तर हा खूप जास्त, हा घरी तर वाघोबा आहे आणि इथे आल्याच्या नंतर मांजर कशी काय झाली याची, बरोबर. कारण की ते तुम्ही तसे बोलले होते. त्याची जी पर्सनॅलिटीची जी डेव्हलपमेंट आहे ती आपण तिथे कुठल्या ना कुठल्या तरी अँगलनी कमजोर करून ठेवली होती. काही बघा तुम्ही, काही लोक बघितले असतील, काही बाळ बघितले असतील, घरी खूप छान खेळतात पण जेव्हा घरी दुसरं कोणी एखादा व्यक्ती आला किंवा दुसरा कोणी जरी एखादा माणूस आला तर ते बाळ समोर सुद्धा येत नाही, भिंतीच्या आडून आडूनच राहतं. का असं होतंय? कारण की त्याची डेव्हलपमेंट नाही झालेली, पर्सनल डेव्हलपमेंटची कमजोरी आहे. तुमच्यापैकी कित्येक लोकांना असा हा पहिला अनुभव असेल की मी रात्रभर पाठांतर केलेलं भाषण जेव्हा स्टेजवर जाऊन देण्याचा प्रयत्न करत होतो तर खालून पायांना थरकाप सुटला होता. असे कित्येक लोकांची उदाहरणं माझ्या समोर आहेत. रात्रभर पाठ केल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला थरकाप होऊन ततपप होऊन जाते. का? त्याचं एकच उत्तर आहे, त्या विद्यार्थ्यांची सर्वांगीण विकास न होता त्याच्यातली जी फिजिकल डेव्हलपमेंट आहे ज्याला ना ती झालेली नसते. सोशल डेव्हलपमेंट त्याच्यानंतरचा एक पार्ट आहे. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या नंतर आहे सोशल डेव्हलपमेंट. सोशल डेव्हलपमेंट या शब्दाचा अर्थ आहे तुम्ही तुमच्या मित्रांना जे मेसेजेस पाठवता तुम्ही तुमच्या टीचर्सला डायरेक्टली तसे मेसेजेस कधी पाठवले का? नाही, मुळीच नाही. तुम्ही मित्रांना जे मेसेज पाठवायचे ते सासू सासऱ्यांना तसेच तसे कॉपी करून पाठवता का? उत्तरे नाही. याचा अर्थ हे की तुमची सोशल डेव्हलपमेंट झाली आहे. बिदाईच्या पहिले म्हणजे नवरी पाठवणीच्या पहिल्यांदा कित्येक लोक रडले असतील का? उत्तरे नाही. तो त्याच वेळेसचा इव्हेंट आहे आणि त्याच वेळेस करायचा आहे. स्मशानभूमीमध्ये जाऊन किती लोक रील्सला पाहून पाहून हसले का? उत्तरे नाही. का? कारण की तुमची डेव्हलपमेंट झाली आहे आणि स्पेशली सोशल डेव्हलपमेंट झाली. ज्या बाळांची सोशल डेव्हलपमेंट झाली नाही त्यांना कळतच नाही आहे की आपल्याला आता रडायचंय की आईची कोणी मैत्रीण रस्त्यात भेटली तर तिला हाय आंटी म्हणून शांत व्हायचंय. तो त्यांच्या समोर तुम्हाला म्हणतो चल ना घरी, आपल्याला कधी लवकर घरी जायचंय, चल ना फास्ट. कारण त्या बाळांची सोशल डेव्हलपमेंट झालेली नाही. तुम्ही जेव्हा केव्हा बाळांचा विचार करता त्यातल्या त्यात 6 वर्षाच्या 8 वर्षाच्या खालच्या बाळांचा विचार करता त्यावेळेस त्यांची सोशल डेव्हलपमेंट या सब्जेक्टवर खूप जास्त काम करण्याची आवश्यकता आपल्याला आहे. तिसरी जी आहे ती आहे इमोशनल डेव्हलपमेंट. आता इमोशनल डेव्हलपमेंट या शब्दाचा जो गर्भित अर्थ आहे त्या गोष्टीसाठी जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की आपण स्मशानभूमीमध्ये जाऊन रील्स पाहून जोरजोराने हसत टाळ्या देत नाही एकमेकांना, किंवा लग्नाच्या दिवशी आपण नवरीच्या बिदाईच्या पहिल्यांदा म्हणजे नवरी पाठवणीच्या पहिल्यांदाच रडत एकटेच बसत नाही. तर तो इमोशनल डेव्हलपमेंटचा पार्ट आहे. जोपर्यंत आपली इमोशनल डेव्हलपमेंट ही खूप चांगल्या रीत्याची होईल, खूप चांगल्या पद्धतीची होईल, त्याच वेळेस काय होईल, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल. आपण आतापर्यंत ज्या काही गोष्टी ज्या बघितल्या त्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबद्दल बघितल्या. आपल्याला आपलं बाळ फक्त एकाच अँगलनी चांगलं पाहिजे असं नाही. लक्षात घ्या, खूप सगळे बाळ असतील
आणि खूप सगळे पालक मी रोज बघतो, त्यांना एबीसीडी आली की खूप आपसुक वाटायला लागतं. असं वाटायला लागतं की माझ्या बाळाला 1 2 3 4 म्हणता आले, याचा अर्थ त्यांनी जग जिंकलं आजच्या आज. असं मुळीच नाहीये. मी उपस्थितांना सर्वांना सांगतो की ते जे बडबड गीत असतात ते फक्त आणि फक्त पाठांतराचे असतात. जेवढं चांगलं पाठांतर तेवढं तुम्हाला ते बडबड गीत येईल. त्यांनी फक्त होतं हे भाषाचे विकास होतात. त्यांनी सर्वांगीण विकास होत नाही. कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट होत नाही. त्यांनी फिजिकल डेव्हलपमेंट होणार नाही. त्यांनी ग्रॉस मोटार डेव्हलपमेंट, कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट होणार नाही. तर त्याकरिता आपल्याला त्या बाळाला सर्वांगीण विकासामध्ये हे. तुम्ही किती लोकांनी शोले नावाचा पिक्चर बघितला? जवळपास सगळ्यांनी बघितलेला पिक्चर आहे, बरोबर? मी उपस्थितांना एक प्रश्न विचारतो, ती जी टाकी होती पाण्याची, वॉटर टँक ज्याला म्हणू आपण, ती पाण्याच्या टाकीवर चढलेल्या धर्मेंद्र की अमिताभ बच्चन? धर्मेंद्र की अमिताभ बच्चन? धर्मेंद्र. अमिताभ बच्चन. धर्मेंद्र. बघा किती लोकांनी धर्मेंद्र म्हटलं, याचा अर्थ कदाचित तो अमिताभ बच्चन मला एकच आवाज आला, बाकीच्यांनी धर्मेंद्र सांगितला. का? आज आपलं ठरलं होतं का 4:30 वाजता शोलेवर काही बोलायचंय? तुम्हाला ते आठवलं? आता ज्यांनी ज्यांनी आन्सर दिलंय त्यांनी 10व्या वर्गाच्या जो काही तुमचा सिलेबस असेल, इतिहास, भूगोल, मराठी, इंग्रजी, हिंदी, यापैकी 3ऱ्या नंबरच्या चॅप्टरचं नाव सांगा. 3रा नंबरचा चॅप्टर कुठल्याही सब्जेक्टचा सांगा. नक्कीच तुम्हाला आठवत नाहीये. नक्कीच नाही. मलाही नाही. कदाचित मला जरी हा प्रश्न विचारला कोणी असता तर आठवलं नक्कीच नसतं. पण त्या शोलेतल्या टाकीवरचं नाव किंवा त्या शोलेच्या ती जी बसंती ज्या घोड्यावर बसली होती त्याच्यातलं नाव नक्कीच तुम्हाला ते आठवतं. कारण हे आहे, कारण आपल्याला दृकश्राव्य पद्धतीमध्ये ती गोष्ट होती. आपण तिथे शारीरिकरित्या, मानसिकरित्या तिथे प्रेझेंट होतो त्या पिक्चर मध्ये. तिथे लँग्वेजची डेव्हलपमेंट है ना. कितने आदमी थे म्हटलं की नक्कीच त्याच्या पुढचा डायलॉग तुम्हाला आठवतो. आणि त्या सगळेच्या सगळे कटप्पाने बाहुबली को क्यों मारा, लँग्वेजच्या डेव्हलपमेंटचा पार्ट आहे. पण त्यावेळेस आपण तिथे क्रिएटिव्हली प्रेझेंट होतो, कॉग्निटिव्हली तिथे प्रेझेंट होतो, फिजिकली तिथे प्रेझेंट होतो. आणि म्हणून आपला ओव्हरऑल डेव्हलपमेंट त्याच्यातली झालेली दिसते. आता आपला जो मेंदू आहे, नवीन स्लाइड तुमच्या समोर येत आहे. आपला जो मेंदू आहे ह्याच्यात वेगवेगळे लोक कसे असतात याच्यावरची चर्चा. स्मितल मॅडम, मी अजून किती मिनिटं घेऊया यांचे? सर तुम्ही बोलू शकता. तुम्ही इतकं छान बोलताय की सगळ्याच अगदी इंटरेस्टने ऐकताय. त्याच्यामुळे यू कॅन कॅरी ऑन प्लीज. थँक्यू सो मच फॉर दॅट. ओके, नाव तुमच्या स्क्रीनवर मी काही फोटोज आणून ठेवलेले आहेत. आता कृपया करून आपल्याला एक एक काय करायचंय, त्यांच्यातले ते लोक ओळखायचे. तुमच्यापैकी कोणी पण मला नाही का तुम्हाला बोलताना नाही का फक्त स्क्रीनला बोलल्यासारखं वाटत आहे, बरोबर? तर काय करा, शक्य असेल ना तर तुमचे व्हिडिओज ऑन करून ठेवा. शक्य असेल तर तुम्ही कुठे बाहेर असाल तर वगैरे असू द्या. चलो, आता अजय सरांची जी आयडी आहे ते अजय नाव येत आहे. त्यांना मी विचारतो पहिला फोटो कोणाचा आहे. आपलं थोडं कन्व्हर्सेशन होऊ द्या. सर प्लीज अनम्यूट अँड आन्सर प्लीज. पहिला फोटो डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम. येस, व्हेरी नाईस. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सर. ओके. आणि दुसरा बघा, आता कोणी पण आन्सर करा. येस, दुसरा फोटो तेंडुलकर साहेबांचा आहे. तिसरा फोटो कोणाचा आहे, ओळखता येईल का? थोडासा तिसरा फोटो बघा. बेअर ग्रिल्स है ना. ओके, नाव द स्लाइड इज चेंज. याच्यानंतर हा फोटो पहिला नंबरचा बघा, ओळखता येतं का? मी तुम्हाला सांगतो, हे आहेत राजा रवी वर्मा, आपल्या भारताचे एक प्रसिद्ध चित्रकार आहेत. त्याच्यानंतर खालचा फोटो ओळखता येईल कोणाचा आहे? एक सायंटिस्ट आहेत. चलो असू, नंतर पाहूत आपण. अच्छा, त्याच्या खाली AR रहमान आहेत. आता स्लाइड अजून मी चेंज करून दिली आहे तुम्हाला. एक आहे अल्बर्ट आइन्स्टाईन आणि द ग्रेट डॉक्टर रतन टाटा सर.
आता तुम्हाला मी पहिल्या स्लाइड मध्ये 3 फोटो दाखवले, दुसऱ्या स्लाइड मध्ये 3 आणि आखरी या ज्या शेवटच्या स्लाइड मध्ये दाखवले ते मी तुम्हाला 2 फोटो दाखवले. एकूण किती फोटो झाले सगळे? 8. बरोबर. आपण सर्व अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे लोक असतो. लक्षात घ्या. तुम्हाला सर्वांनी असं सांगितलं असेल कि नहीं यार उसको तो ये भी आता है, वो भी आता है, वो भी आता है, वो है ना अष्टपैलू खिलाड़ी है. जब हम लोग बात करते हैं अष्टपैलू व्यक्तिमत्व की, तो जैसे आपके स्क्रीन पर, कैन आई कैरी ऑन इन हिंदी ऑल्सो? हिंदी पण बोलूया का? श्योर सर, श्योर. ओके. सो देखिए, जैसे मैं मराठी में बहुत तोल नाप कर शब्द को यूज कर रहा था. माय मराठी इज नॉट सो स्ट्रॉन्ग एज फार एज माय हिंदी इज कंसर्न. ठीक है. सो देखिए, जैसे मैंने आपको बताया की जो मल्टिपल इंटेलिजन्स नामची, बहुतेक लोक मराठी असतील, मी मराठीमध्येच थोडंसं कॅरी ऑन करेल मॅडम. बघा, जे मल्टिपल इंटेलिजन्स आहे म्हणजे ज्याला आपण काय म्हणू की आपल्यापैकी 8 प्रकारचे लोक इथे समोर बसलेले आहेत. तुमच्यापैकी प्रत्येक माणूस हा वेगवेगळा आहे. स्मितल मॅडम वेगळे आहेत, अजय सर वेगळे आहेत, राजीव सर वेगळे आहेत. याच्यातला प्रत्येक माणूस जेवढे काही मला दिसतात तेवढे सगळेचे सगळे वेगळे आहेत. आणि ते जे वेगळे 8 लोक असतो, आपल्याला त्यात पहिल्यांदा त्या बाळाचा ओव्हरऑल डेव्हलपमेंट करण्याकरता तो कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे या 8 पैकी ते शोधणं फार गरजेचं आहे. जर तुमचं बाळ तुम्हाला या 8 पैकी कोणत्या कॅटेगरीत बसते हे जर का शोधता आलं तर त्याच्यावर काम करणं किंवा त्याचा सर्वांगीण विकास करणे हे चुटकीसरशीचं काम होईल. अर्ध्या जास्त पेक्षा पालकांना आपलं बाळ या 8 पैकी कोणत्या गोष्टींमध्ये प्रावीण्य प्राप्त आहे हेच कळत नाही. त्यामुळे होतं हे की शाळा प्रशासनावर किंवा आपण स्वतः त्रासात राहतो की याला गणितात मार्कच पडत नाहीये, याला इंग्रजी भाषा जमतच नाहीये, याला इतिहास येत नाही, याला हे येत नाही, त्याला ते येत नाही, पण याला सायकलिंग आवडतं, याला रायडिंग द कार्स आवडतं. मग ते जे काही आवड आहे ही कशी आली? मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं, ही तुम्हाला तुमच्या डीएनए कडनं आलेली आहे. तुम्हाला तुमच्या सराउंडिंग सिस्टीमनी दिलेली भेट आहे ही. जेव्हा तुम्ही 6 वर्षाच्या खाली होतात तेव्हा तुमच्यावर झालेल्या जडणघडणीमुळे तुमच्यात ह्या 8 प्रकारचे लोक आता तयार झालेले आहेत. जे काही 8 प्रकारचे लोक बघितले त्यातले पहिले असतात नॅचरलिस्टिक. नॅचरलिस्टिक म्हणजे ज्या लोकांना बायोलॉजी आणि बायोलॉजी कन्व्हर्स जे काही आपल्याला काय म्हणू आपण, ते बायोलॉजिस्ट असतात. त्यांना अॅनिमल, प्लांट, दे आर अॅनिमल लव्हर्स, अंडरस्टँड नॅचरल वर्ड. त्यांना खूप जास्त नॅचरली राहून ती गोष्ट शिकायला आवडते. नॅचरलिस्टिक, त्यांना आपण नैसर्गिक रित्या शिकणारे लोक म्हणूया. दुसरे असतात लँग्विस्टिक, भाषिक विकासाचे लोक. ते पोएट असतात, रायटर असतात. तुमच्यापैकी किती लोकांना लिहायला आवडायचं 11वी 12वीच्या पहिल्यांदा? स्वतःच्या गाणी, स्वतःची पोयम, स्वतःचे निबंध, स्वतःचे उखाणे असे बनवायला आवडायचे. बहिणाबाई एक तिच्यातलं नाव आहे बरं. शाळेत न जाता सुद्धा त्या कवयित्री झालेल्या आहेत. कदाचित त्या लँग्विस्टिक होत्या. पु ल देशपांडेंचं नाव घ्या, खूप लोकांचं नाव घेऊ शकतो मी इथे. इव्हन माझं सुद्धा एक उदाहरण, माझ्याकडे सुद्धा माझे खूप कविता लिहिलेल्या आहेत स्वतःच्या, त्या कधी पब्लिश झाल्या नाही, तो एक वेगळा भाग आहे. बरोबर. चला, लँग्विस्टिक तुमच्यापैकी कोण कोण आहे हे आता बघा. ठीक आहे, कारण की हे प्लॅटफॉर्म असा आहे की याच्यात मला तुमचे चेहरे दिसत नाही, माझा एकट्याचाच तुम्हाला दिसत असेल कदाचित. लँग्विस्टिक हे लोक पोएट होतात भविष्यात. यांची लँग्वेजची पॉवर खूप छान असते. ते लोक रायटर होतात. बरोबर. त्याच्यानंतर व्हिज्युअल स्पेक्टॅकल, ह्यांना पाहून शिकण्याचा खूप जास्त आनंद मिळतो. ते लोक डिझायनर होतात, ते लोक इंजिनियर्स होतात, ग्राफिक डिझायनर्स होतात. त्यांना ग्राफिक्सची आणि डिझाईनची खूप जास्त ज्ञान, खूप जास्त ओढ असते. तुमचं घर कसं असावं, तुमची बेसिन कुठे असावी, तुमचा कॉट कुठे असावा, हे त्या डिझायनर्सच्या, त्या इंजिनियर्सच्या बौद्धिक मध्ये पूर्ण तयार असते. तुमची गाडी दिसायला कशी असावी, जर ती ई बाईक असेल तर ती कशी असावी, रतन टाटा साहेबांना माहित नाही. तुमच्याकडे असलेली गाडी ती दिसायला कशी होती, त्यांच्याकडे असलेली ती डिझायनर्सची टीम ठरवते. कृपया करून लक्षात घ्या. जरी पैसे टाटा साहेबांचे लागलेले असेल, पण तुमच्याकडची नेक्सॉन, टाटा पंच नावाच्या ह्या ज्या गाड्या आहेत, ह्या कोणत्या तरी डिझायनरनी बनवलेल्या गाड्या आहेत आणि त्यांना फक्त डिझाईन करण्याचे पैसे मिळालेले आहेत.
कारण ते लोक त्यांची मल्टिपल इंटेलिजन्स मध्ये ते तिथे काम करत होते. आता आपण काय करतो, आपल्या विद्यार्थ्यांना पूर्वीच्या काळात किती लोकांकडे किल्ले बनवण्याची प्रथा होती. काही काही भागांमध्ये भारताच्या किल्ले बनवण्याची प्रथा होती. त्यात पुणे बहुतेक असावं असं मला वाटतं. मी नक्की तर नाही बघितलं, पण मराठवाड्यातला काही भाग, विदर्भाचा काही भाग मी नक्की बघितला. तिथे किल्ले बनवले जायचे दिवाळीच्या पिरियडमध्ये जेव्हा सुट्ट्या असायच्या. आता इथं होतं हे की त्या विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच किल्ले बनवायला शिकवल्या जायचं. बरोबर. मग राजा तो किल्ला पाहायला यायचा आणि ज्याच्यात क्रिएटिव्हिटी त्या किल्ल्यांमध्ये जास्त दिसायची, मग राजा त्याला नियुक्त करायचा की जा तू एक नवीन किल्ला बनव, आता तुझ्याकडे एवढी एवढी टीम आणि ह्या टीमचा लीडर तू, आणि मग तुला काम करायचं. लुक व्हॉट इज द कन्सेप्ट. राजांचे किती सुंदर सुंदर कन्सेप्ट होते. आता आपण काय करतो, नो तुला डॉक्टर बनायचं. पप्पा मुझे नहीं बनना है. नहीं बेटा तुझे बनना ही पड़ेगा क्योंकि मैं डॉक्टर हूं, अपना क्लिनिक तुझे ही देखना पड़ेगा. सो लुक, त्या विद्यार्थ्यांची ओढ कशात आहे, त्या विद्यार्थ्यांचा कल कशात आहे, हे जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत तुम्ही तिच्यातली ओव्हरऑल डेव्हलपमेंटच करू शकणार नाही. ओके. त्याच्यानंतर काही लोक असतात म्युझिकल स्मार्ट. काही लोक आहेत का तुमच्यापैकी, दुसऱ्यांच्या घरातलं गाणं तुम्ही दिवसभर गुणगुणता. तुमच्या घरात वाजलेलंच गाणं नाही समजा ते, पण जर का अडोस पडोस मध्ये कुठे जर का ते गाणं वाजलं तर तुम्ही ते गाणं दिवसभर गुणगुणता, तुमच्या कामाच्या वेळेत सुद्धा गुणगुणता. असे आहेत का काही लोक? जर असतील तर तुम्ही म्युझिकल स्मार्ट मध्ये आहात. तर यामधले लोक कंपोजर्स, परफॉर्मिंग द म्युझिक्स, कंपोजर, सिंगर्स है ना, असे बनतात. आणि ह्या विद्यार्थ्यांच्या गाणे खूप छान लक्षात राहतात आणि ते त्याच्यातून शिकतात सुद्धा. बरोबर. आता त्याच्यानंतर असतील काही इंटरपर्सन. मोदी साहेबांसारखे. याच्यात एक माणूस होता बघा, मी तुम्हाला सांगतो, जेव्हा आपले कॅप्टन, भारतीय टीमचे कॅप्टन होते सचिन तेंडुलकर साहेब, त्यावेळेस आपण जेवढ्या मॅचेस जिंकलो नाही जेवढ्या आपण धोनी, महेंद्रसिंग धोनी ज्यावेळेस होते त्यावेळेस, कारण की ते इंटरपर्सन होते. जसे आपले मोदी साहेब आहेत, इंटरपर्सन आहेत. ते लीडर्स होतात, सोशल वर्कर्स असतात अशी लोक. ॲबिलिटी टू ऑर्गनाइज द पीपल इन अ ग्रेट लीड. त्यांच्याकडे ऑर्गनायझेशनचा खूप जास्त त्यांना त्याची जाण असते. ते कसं ऑर्गनाइज करायचं त्याची त्यांना खूप जास्त, त्यांना त्यांची कुवत लाभलेली असते. हे लोक इंटरनेट सारखे एकमेकांना जोडतात, ऑर्गनाइज करतात लोकांना. लक्षात घ्या, हे लोक असतात इंटरपर्सन. काही लोक असतात इंट्रापर्सन. जे काही विद्यार्थी असतात, काही आपल्यापैकी जे लोक असतात है ना, मी तर तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं आपण 8 प्रकारातले लोक आहोत. त्यातला एक प्रकार आपण बघितला इंटरपर्सन, दुसरा बघितला आपण इंट्रापर्सन. इंट्रा म्हणजे इंटरनेट सारखा, याच्यावरून आपल्याला लक्षात ठेवता येऊ शकतं. आणि दुसरं इंट्रा म्हणजे स्वतःतलं स्वतः काम करणे. अब्दुल कलाम साहेबांसारखं, माझं मला एक काम द्या, मी तुमचं ते काम पूर्णरित्या बरोबर करून ठेवतो की नाही बघा. ॲबिलिटी टू अंडरस्टँड द वन, म्हणजे त्या माणसाकडे जो कोणी इंट्रापर्सन हा व्यक्ती असेल किंवा विद्यार्थी असेल, त्याला सेल्फ रेकग्नायझेशनचं काम खूप चांगली असतात. ते लोक फिलॉसॉफी या कॅटेगरीतले असतात, सायंटिस्ट या लेवलवरचे असतात. जशी मी तुम्हाला एक त्याच्यातले सायंटिस्ट दाखवले होते, त्यातलं एक काम असतं ते. त्यांना जर म्हटलं आपल्याला तुम्हाला एक मोठी टीम जमा करायची आहे, एक मोठं ऑर्गनायझेशन जमा करायचंय, नो, त्यांना ते येणार नाही कदाचित, पण त्यांना स्वतःचं काम खूप सुंदररित्या करता येऊ शकतं. त्याच्यानंतर असतात लॉजिकल स्मार्ट पर्सन्स. हे लोक बँकर, सीए, सीएस, अकाउंटंट्स या कॅटेगरीतले हे लोक असतात. त्यांचा लॉजिक खूप जास्त स्ट्रॉंग असतो. कुठला शेअर किती रुपयापर्यंत जाऊ शकतो याची त्यांना जाण असते, कारण की त्यांचं तितकं लॉजिक डेव्हलप झालेलं असतं. त्याच्यानंतरचे काही लोक असतात कायनेस्टिक डेव्हलपमेंट. एखाद्या बाळाला तुम्ही 10 रुपयाचं चॉकलेट नाही, 100 रुपयाचं चॉकलेट द्या आणि त्याला सांगा एका जागेवर बस दिवसभर, तो म्हणेल 1000 रुपये मी तुला देतो पण मला खेळू दे, कारण की ते बॉडीली कायनेस्टिक ग्रुपचं आहे. तेंडुलकर साहेबांसारखं. तेंडुलकर साहेब तुम्हाला माहितीये का कुठल्या वर्गांमध्ये फेल झाले होते मॅथ्सचा विषय घेऊन? त्यांचं ज्यांनी आत्मकथा वाचली असेल त्याच्यात लिहिलेलं त्यांनी, माहितीये कुणाला? अक्षरशः ते त्यांच्या स्कूलिंग मध्ये फेल झाले होते. माहितीये कुणाला तुमच्यापैकी? आय थिंक 9 किंवा 10 स्टँडर्ड. इन 8th क्लास आणि 9th क्लास ते त्यांचा बॅकिंगचे सब्जेक्ट आले होते. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या,
त्या माणसाला ज्याच्याबद्दल आपण बोलतोय, मी 2 नंबरवरच त्याचा फोटो ठेवला. भारतरत्न नावाच्या अवॉर्डनी त्याला सन्मानित केला गेलेला आहे. जो माणूस मॅथ्स येत नाही आणि त्यांनी त्याच्या आत्मचरित्रात हे लिहिलं की मला त्या 2 माणसाच्या मधला अँगलच कळतो, मी तिथूनच तो बॉल काढतो. आता सांगा मॅथ कोणाला कळाला असेल? त्या 4-2 कागदांना जे आपण शिकतो की तो अनुभव जो त्यांनी त्याच फील्डवर राहून घेतलेला आहे, ते बॉडीली कायनेस्टिक ग्रुपचं एक लक्षण आहे. कृपया करून लक्षात घ्या. तुमच्या बाळांना रोज हिनवू नका. मी पालकांना रोज बघतो, तुम्ही रोज हिनवता, त्यांचा रोज आपण म्हणजे सरळ भाषेत जर का सांगायचं तर त्यांचा पदोपदी अपमान होतो की तुला हे जमत नाही, तुला ते जमत नाही, तुला ते हा, त्याला काय जमतं या 8 पैकी? ते आपलं काम आहे. त्याची ओव्हरऑल डेव्हलपमेंट कशी करणार 6 वर्षाच्या खालच्या बाळांमध्ये? 8 वर्षाचं जेव्हा बाळ होऊन जातं तेव्हा त्याला हॉलंडची तुम्ही शिक्षण पद्धती बघा, त्याला करूच देत नाहीत. आपल्याकडे त्याला मी पहिली जी स्लाइड दाखवली, त्याला झाडावर तर चढायचंय, पण तो एलिफंट आहे, तो पेंग्विन आहे, तो पाण्यातला मासा आहे. हाऊ इट इज पॉसिबल? इट इज नॉट पॉसिबल फॉर दॅट चाइल्ड टू क्लाइम्ब ऑन द ट्री. कसंच पॉसिबल नाहीये त्याला. याकरता आपल्याला काय करायचंय, आपल्या बाळाचे गट्स कशात आहेत, तो कशात प्रावीण्य प्राप्त आहे, या 8 पैकी आपल्याला ओळखायचंय. अशी लोक ऍक्टर आणि ऍथलेटिक्स बनतात. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, तुम्हाला कदाचित माहित असेल, माहित नसेल, मला माहिती नाही. आमिर खान नावाचा माणूस आहे, ऍक्टर आहे, भारताचा खूप ग्रेट ऍक्टर आहे. त्याला खूप म्हणजे भारतातले खूप मोठे मोठे अवॉर्ड देऊन पण सन्मानित केलंय. त्याचं शिक्षण किती झालं आहे नक्की सर्च करा आणि मला नक्की सांगा. मी माझा नंबर सुद्धा तुम्हाला देऊन चाललोय. तो बॉडीली कायनेस्टिक ग्रुपमध्ये येतो. द ग्रेट ऍक्टर, ग्रेट ऍथलेटिक्स जेवढे काही आहेत ते त्याच ग्रुपमध्ये येतात. तुमच्या बाळाची या 8 पैकी जडणघडण कशात बनलेली आहे, तो कुठल्या 8 प्रकारातला बनलेला आहे, हे पहिल्यांदा शोधणं गरजेचं आहे. असं नाहीये की एकच प्रकारांमध्ये ते बाळ आहे. काही काही बाळ असतील 2 प्रकारात असतील, काही काही बाळ 3 प्रकारात असतील. अरे काही काही बाळ तर 8च्या 8 प्रकारात असतात. त्याला गणितही जमतात, त्याला बॅटिंगही छान येतं, तो इंट्रापर्सन सुद्धा असतो, त्याला इंटरनेटचं म्हणजे जसं तो लोकांना जोडतो तो है ना, तो इंटरपर्सनल सुद्धा असतो, त्याला म्युझिक सुद्धा छान जमतं. सो दिस इज कॉल्ड ॲज अ अष्टपैलू व्यक्तिमत्व. तर आता आपण काय करूया, आपण पहिल्यांदा बाळांना वेळ देऊया आणि त्यांच्यात ती सृजनशीलता किंवा तो भाषा विकास किंवा ती ओव्हरऑल डेव्हलपमेंट त्या पद्धतीची करून घेऊया. म्हणजे त्या बाळांना वेगवेगळ्या अँगलनी आपल्याला शिकवता येऊ शकतं किंवा वेगवेगळ्या. आता खरंच 1 तास झालाय मी तुमच्याशी बोलून, है ना. मला असं वाटतं की बोलण्यासारखं तर जवळपास मी 3 तासाचा सेमिनार ऑर्गनाईज ऍक्च्युली असतो तो, पण हे प्लॅटफॉर्म नाही, सगळ्यांना आज कामं सुद्धा असतील. मी राजीव सरांना खरोखर धन्यवाद देतो की त्यांनी एवढा सुंदर प्लॅटफॉर्म माझ्याकरिता उपलब्ध करून दिला. आणि काय की तुमच्याशी खरंच इजगुत करायला किंवा तुमच्याशी बोलायला खूप आवडलं मला. तुम्ही इतक्या लोकांनी खरोखर एका तासापासून ऐकून घेतल्याबद्दल सुद्धा तुमचे खूप खूप धन्यवाद. मी इथे थांबलं तर आता चालेल का? हो सर. नक्कीच. आता तुमच्या काही प्रतिक्रिया असतील किंवा तुमचे काही क्वेश्चन्स असतील किंवा तुम्हाला काही विचारायचं असेल खरंच, तर आपण नक्कीच त्याबद्दलची चर्चा करूयात. कुणाचे काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला संवाद साधायचा असेल तर माझा एक फोन नंबर आहे, तो कृपया करून नोट डाऊन जर करून घ्यायचा असेल तर करून घ्यावा. मी मराठीमध्ये सांगतो, 95 03 46 53 89. मॅडम कृपया करून हा नंबर टाईप करता का प्लीज, म्हणजे मेसेजच्या बॉक्समध्ये. 9503465389 हा माझा नंबर आहे. 9503465389. ठीक आहे. थँक्यू सो मच मॅडम. हा नंबर बघा मेसेजला आहे. तुम्ही हा नंबर कधीही डायल करू शकता आणि आपण नक्कीच त्याबद्दल बोलूया. तुमच्या जर का काही क्युरीज असतील किंवा काही प्रश्न असतील लहानग्यांचे, तर नक्कीच मला आवडतील. जेवढं होईल तेवढं मी माझ्या परीने त्याला प्रयत्न करेल की नक्कीच त्याची उत्तर देऊ शकेल. ठीक आहे.
ओके. आज नसतील तरी प्रश्न तरी तुम्ही नाही का माझ्या त्या नंबरवर मला कळवा, आपण नक्कीच बोलूयात. थोडस तुमच्याशी बोलायचं होतं. तुम्ही इथे ओके. आलात, खूप छान माहिती आम्हाला सगळ्यांना दिली. आता प्रत्यक्षात आपल्याला जरी इथे कमी काउंट दिसत असला तरी हे सेशन रेकॉर्ड करतोय आपण. मिस्टर परेश भावसार हे सगळं सेशन रेकॉर्ड करत होते आणि ओके. हे रेकॉर्ड झालेलं जे काही सेशन आहे ते सेशन आपण जवळजवळ 10,000 लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत. आणि भावसार ज्योती हे सगळ्यांनाच परिचित असलेलं मॅगझिन मध्ये सुद्धा या व्हिडिओची लिंक सगळ्या भावसारांना आपण उपलब्ध करून देणार आहोत. आणि आता जरी तुम्हाला तुमच्यापर्यंत कोणी पोहोचत नसेल तर नक्कीच पुढच्या पूर्ण महिन्यामध्ये बरेच भावसार तुमच्याशी संपर्क साधतील. हे फॉर शुअर आहे. आणि हा सेशन तुम्ही जो स्वतःचा वेळ दिला तो त्याबद्दल आम्ही सगळे थँक्यू, खूप खूप आभार मानतो तुमचे. नाही नक्की नक्कीच मॅडम, खूप खूप धन्यवाद. Yes. आणि भावसार परिवाराकरिता मी नेहमी त्यांचा ऋणी आहे आणि नेहमी त्यांच्यासाठी सदैव उपलब्ध आहे. मला जेव्हा केव्हा वरिष्ठांकडनं बोलवलं जाईल किंवा आमंत्रित केलं जाईल तेव्हा मी नक्कीच याकरिता वेळ काढून उपस्थित राहील, इतकी ग्वाही देतो आणि इथे थांबतो. थँक्यू सो मच मॅडम फॉर दॅट. येस येस, थँक्यू सो मच. म्हणजे आता सुद्धा नुसतं 6 वर्षाखालील पालकांना नाही तर आम्हाला सुद्धा या सेशनचा खूप छान उपयोग झाला. सो थँक्यू सो मच. थँक्यू. राजू काका काही बोलायचं आहे? आय थिंक तो ट्रॅव्हल मध्ये आहे सर. येस येस, नो प्रॉब्लेम, आपण त्यांना बोलूया. येस, थँक्यू. थँक्यू सर.